परी तुम्ही होते माझ्या मालाजवळ मी 1150 जो माल घेतला टोटल माल असा होता का नाही करता माल मी त्यांना आता कोणाला तरी व्हिडिओ दाखवला मालाचा का माल कसा होता ते बघून घ्या कारण तो माल होता त्या लेवलचा म्हणून तुम्ही ती पावती दिली शब्दाला जागृत राहिलं पाहिजे किती घ्या 75 आणि 20 घेतं काय नाही ये जाऊ दे घेऊ नका ती ये काकडा वाला हे करणारच नाही माहिती तुझ्या करता कधी तू सांगितलं एक भावना ध्यानात ठेवायची कधी पण ना माझ्या वर्षावर येईल शेतकरी ना इडून नाराज होऊन जाऊन देणार नाही करणारच नाही माहिती कधीच नाही का 100 नाही करा मी करणार नाही मी सांगितलं कधीच नाही करणार मी चुकीचा भाव बी मागणार नाही कधीच नाही एवढ्या फक्त त्याच्यासाठी थांबेल होतो ते थोडं मिक्स मिडियम नसतं ना 1000 रुपये शाहू 1000 क्या बोलती पब्लिक। नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे क्या बोलती पब्लिक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण परत एकदा आलेलो पिंपळा बसवंत टोमॅटो मार्केटला आता संध्याकाळचे वाजलेले 6 आपण बघूया आता संध्याकाळचा काय बाजारभाव निघतोय ते थेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासोबतच मित्रांनो व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला कमेंट करत चला आणि चॅनलला लक्षात ठेवून सबस्क्राईब करत चला धन्यवाद 6 वाजेला आवक जर म्हणायला गेलं तर एक लाईन पूर्ण होताना दिसते आपल्याला मागच्या 2-3 दिवसापेक्षा आज संध्याकाळची आवक थोडीशी वाढताना दिसते आता आपल्याला बघूया आता काय बाजारभाव निघतो ते संध्याकाळी मला बघू शकता मित्रांनो तुम्ही विचारूया त्यांनाच ते काय भाव गेला काय नाही नमस्कार दादा काय नाव तुमचं सुनील कोरडे गाव काही पावतं वगैरे भेटली का नाही काय 700 तुमची अपेक्षा किती 750ची बरं बरं 750 भेटत नाही तोपर्यंत काही तुम्ही जात नाही भाऊ धन्यवाद शाहू पाहिला भेटते आपल्याला बघू शकता तुम्ही माल काय भाव मागितला आपण त्यांनाच विचारू नमस्कार दादा काय नाव तुमचं गाव काय भाव मागितले आज शाहू तुमची 900 रुपये अपेक्षा किती 1011 म्हणजे 1000 पर्यंत गेला तरी देऊन टाकाल बा चला चांगलं आहे बा द्राक्ष बागेची काय परिस्थिती तुमच्याकडे नाही का तुमच्याकडे बरं चला धन्यवाद मला बघू शकता तुम्ही नमस्कार दादा नमस्कार नाव काय तुमचं जितेंद्र जाधव गाव अक्राळे कोणती व्हरायटी आपली आर्यमान काय भाव मागितला 650 तुमची अपेक्षा किती होती 700 750 700 750 पण 650 ने डायरेक्ट खाली व्हायचा भाव दिला कोणत्या फॉर्मला खाली गेली तुम्ही पावती वगैरे आहे का पावती आहे का दादा दाखवा बरं अच्छा PNS 621 551 अच्छा 2 वक्कल आहे चला बरं आहे धन्यवाद दादा धन्यवाद माल बघू शकता तुम्ही विचारू आपण त्यांनाच काय भाव मागितला काय नाही नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं गाव काय भाव मागितला हा माल काय भाव मागितला 600 रुपये 600 आणि तो 650 तुमची किती अपेक्षा होती आमचे आहे 700 रुपये 700 रुपयाची ठीक आहे भाऊ आज बाजार भाव चालू आहे व्यवस्थित आहे चालेल बरोबर थोडे कमी आहे म्हणजे का मागच्या जर पाहिला जर गेलं तर मागच्या प्रमाणात आज थोडी कमी मार्केटच्या तुलनेत आज कमी थोडंसं आज कमीच आहे दुपारपासूनच चालू आहे ते हां वर पण ते ऐकू आलं का वर पण काही कमी झालेलं बाबा असं बघू आता चला धन्यवाद मंडीमध्ये फिरून अंधार झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण काही डायरेक्ट तुम्हाला काय म्हणता बा दादा हां नेमकी मी आहे ना थोडं गणगणित होतो त्याच्यामुळे विसरला असेल बघू शकता आपण काही डायरेक्ट तुम्हाला 10-15 मिनटात बाजारभाव काही देत नाही पूर्ण मंडी फिरतो त्यानंतरच तुम्हाला बाजारभाव देतो आपण पूर्ण अंधार होत आलेला आहे मला बघू शकता तुम्ही पण विचारलं त्यांना काय भाव गेला काय नाही बघूया आपण काय भाव मागितलं शेत 650 रुपये पडती डायरेक्ट चालले का मग तुम्ही नाही का काय अपेक्षा किती आहे युनिंग करे यापर्यंत बरं का माल आहे ना स्टॉक होऊन द्यायचा मग कमी भावात घ्यायचा एवढा दिवस का बरं स्टॉक नाही होऊन दिला बरं
गिरणाराचं मार्केट काय गिरणाऱ्याचे माल इकडे आले म्हणून एवढा माल गिरणाऱ्याचे माल कश काय इकडे एवढी मोठी मंडी सोडून इकडे येऊ शकते नाही गिरणारा माल इकडे आला. आज वाढेल बरं का, आज माल वाढलेला आहे. माल वाढलेला पुढं पण विक्री नाहीये, पुढं पण विक्री नाही, त्याच्यामुळे तो भाव कमी हे झाला. काय होतंय माहिती का बा, तुम्ही जे बोलले ना का व्यापाऱ्यांनी युनियन केली, त्याच आता काही व्यापाऱ्यांना आम्ही पण विचारलं, तेही म्हणता का आम्ही 10 पावत्या देतो त्यावर शेतकरी जात नाही म्हणे, म्हणून माल वाढत राहतो. पुढे विकला दादा आम्ही बरोबर घेतो. 800 रुपयाने असे माल गेले आम्ही विकत होता ना. आता बी विचार करायचा, शिंगडा 6.5 रुपये लावेल. त्यांचं म्हणणं असं आहे, तुमचं जे म्हणणं आहे ना तसं त्यांचं पण म्हणणं राहतं. तेच आम्हाला काही नाही, आम्हाला दोन्ही साईडनी काही असं हे नाही, जे रियालिटी आम्ही तेच दाखवतो. बरोबर आहे, बरोबर. युनियन झाले असतील, आज युनियन थोडी गोरी पाट 1100 रुपये ना, आज नाही 1100 नाही 1000 रुपये. जा 20 रुपये भाडा लागेल, फायदा होऊन जाईल. हो अहो दादा विषयाला सकाळचं मार्केट तिथे गुजरातवाले राहते, खाली मुंबईवाले राहते. हा VIP माल घ्या. माल लागतो एवढी माल नाही चालत. कलर माल लागतो कोणाला तुमचा फायदा आहे. त्याच्यामुळं काय लावायचं बोला, सांगा असं कसं माल पाहून घ्या. माहिती पावते तुमच्याकडे 650च्या तिथं आपल्याकडे 600 रुपये राऊंड बोला 600 रुपये पाहिलं जा आता. पक्का भाव आहे त्याचा 600 रुपये. त्याच्याकडे पावती द्यायची. हा तेच ना मग त्यांना माहिती पक्का भाव 600 रुपये स्वस्तात मस्त ना. हा कोणत्या गावचा माल आहे दादा आपला? खेडलं करत. ओके ओके, चला धन्यवाद. धन्यवाद. चला केंद्र जोरात चालला बरोबर. आज केंद्र जोरात चालला व्यापारायचं. केंद्र जोरात चालला. बघा मित्रांनो, मोटरसायकल आणले का? कुठला माल आहे हो दादा आपला? हा 4 नंबर गल्ली जा ना, पिचीच्या समोर गाळा आहे. का हो दादा? कारसूळ काय भाव दिला रोहित दादा? खाली व्हायला माझी भाव काही 551 500 551 501 दोन व्हरायटी आहे. 2 व्हरायटी आहे. माल मिळते ना, खाली व्हायला जाईल. धन्यवाद. जा मामा. हॅलो, बघू शकता मित्रांनो तुम्ही. हा बोलो काय भाव तुम्हाला फोन करून म्हणताय? आलो ना माणूस सारखा पिंपळगाव मध्ये आपण नाही. एकदम सत्य पक्का माणूस एक काही नाही पिंपळगाव मध्ये. 1 रुपया कमी होत नाही होत. मी स्वतः गाड्या खाली अहो हे जाऊ दे निसे बोलायचं बाबा, आम्ही अनुभव घेईल का माणसाला. मार्केट बी 50 रुपयाचं आहे. हे मी 2 महिन्यापासून येतोय ना, अजून 2-3 महिने राहतोय मंडीमध्ये. सगळे व्यापाऱ्याचे पत्रे उचललं तरी मी हाय इथं. मी आहे घेतला का नाही रामाशेठ काही यांचा? घेतला का? त्याचं असं आहे, ते काय सांगितलं आम्हाला तुमच्याकडे जायचंय. बरोबर. भावाशी काही केलं नाही, कारण ते माझ्याच वर्ष मार्केटमध्ये काही विषयच नाही, काही विषय हे शेतकरी बाहेर जात नाही. ते तर आता आहे. इथं रेटचा काही मुद्दा नाही. हा ते तर आहे. काय बुवा त्यांनी मला भाव पण सांगितलं नाही, हा लावा. डायरेक्ट जाऊ राहिले. मार्केट मागेल ना त्याच्यापेक्षा मी 50 वाढवा लागेल वाटल्यास, आणि बिगर याचे गेले तरी डायरेक्ट निघून जा असते. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. बरं आहे, बरं आहे. आता तो कामा गुम झाला भाऊ, एवढा जाम झाला. नाही मग बरोबर आहे ना. मग कष्ट करतो ते नाही ना, हे माल कसे तयार केले त्याला 100% एकदम बरोबर आहे. सांगतो बरोबर बरोबर. शेतकरी ना जवळ बसून प्रेमाने या मालाची स्टोरी सांगतो मला. ते पण बसून हा सत्य बरे. नाही ते तर आहेच. बार डोस पण सांगतो कसा 10,000 नाही बिल ना. हा काही मागितलं का नाही का शेट? हा नाही आत्ताच अच्छा आत्ता आले का तुम्ही? आता ठीक आहे, धन्यवाद बरं का दादा. हो दादा धन्यवाद म्हटलं. जय हरी. बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपण थेट पूर्ण माहिती त्यांच्यावरच विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? गाव? नारायण टेंबी. काय भाव मागू राहिले? 550. अपेक्षा किती होती? 600 रुपयाची. काय वाटतं मग तुम्हाला किती, म्हणजे आजचा जो बाजार भाव आहे तो थोडासा कमी झालेला आहे? बरोबर बरं आहे भाऊ. म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे भेटू राहिला? बरं आहे. चला, काही जणांचं म्हणणं झालं काल परवापासून थोडासा आज जो कमी जो झाला ना, का कमी झाला काय, कोणी युनियन केली का काय, सगळ्यांचं असं नाही ना? बरोबर आहे. म्हणजे समाधान व्हायला पाहिजे. बरोबर आहे. अपेक्षा त्या पूर्ण कधीच होणार नाही कोणाच्या. समाधान राहिलेलं बरं. बोला रोहित. रुपये पण होऊ शकतं ना, 5,000 रुपये पण होऊ शकतं. ध्यानात राहू द्या. मार्केट
बरोबर आहे बरोबर आहे. ते तर आहेच. बाजारभाव कोणाच्या हातात नाही तो. सर्व पुढे जर चांगलं विकलं तर एवढा बाजार 100% बरोबर. डाऊन विकलं तरी एवढा बाजार भाव बरोबर आहे. म्हणजे 100 रुपये तुम्हीच देता आणि 1000 रुपये तुम्हीच देता. पण ते का वर बघून तुमच्या. सर्व पुढच्या मंडीवर डिपेंड आहे आमच्या. बरोबर आहे बरोबर पुढे जे आहे. विकल त्याच्यावर. हा तेच नाही. म्हणजे तो दोष देऊन कोणाला काही फायदा नाही. कोणाला काही फायदा नाही. कधी तसं काही नसतं. मार्केट आहे हे बघा कसं झालं माहिती का, आता थोड्या वेळापूर्वी नाही इकडं आम्ही होतो तर एक आपले शेतकरी बांधव म्हणतात आज व्यापाऱ्यांनी युनियन केली म्हणे. काही नसतं थोडं. तोच विषय आहे. तर मी त्यांना काय सांगितलं माहिती का, काही व्यापारी बांधवचं यही म्हणणं आहे का शेतकरी बांधव पण काय करतात 10 पावत्या घेतल्याशिवाय ते जाती नाही. बरोबर आहे. काही पावती घेऊन इथंच थांबतं. मग त्याच्यामुळे आवक वाढते असं म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे आम्ही नाही बोलत बरं का, आम्हाला त्या व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सांगतो तुम्हाला. बरोबर आहे. तेच तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर तुम्ही सांगा. ते पावती घेतल्यानंतर लगेच गेलं पाहिजे ना गाळीवर. गेलं पाहिजे बा. काही काही करतात 4-4, 5-5 गाडी फिरतात शेवट तिकडे. बरोबर. हा तेच त्याच्यामुळे म्हणजे वाढती. आपल्याला फक्त एक सांगणं आहे आपल्या व्ह्यूअर्सला. फिरून परत इथं येतात लोक. बरोबर. दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजे. असं नाही का बा आपण फक्त यांचीच मांडून धरा आणि त्यांचं काही नको बा असं. असं काही नसतं. युनियन वगैरे काही नसतं. द्राक्ष बागाच काय आलंय आपल्याकडे माल मापातच माल आहे. मापात आहे ना. पावसामुळे थोडीशी नुकसान झालेली पण आमच्याकडे बऱ्यापैकी माल चांगले आहे ना. व्यवस्थित आहे ना. हो चांगले. बरं आहे चला. धन्यवाद दादा. नमस्ते. क्या नाम है आपका? सालिम. फर्म का क्या नाम है आपके? हमारा KBR. KBR. हाँ। अच्छा, तो आपका जो माल जाता है कहाँ पे जाता है? अमरोहा. अमरोहा. क्या पोजीशन है उधर का? उधर आज ये समझ लो 1300-1400. 1300-1400 12 चल रहा है. आपको कुछ बन रहा है कि नहीं अभी? पैसा बन रहा है। अच्छा है. चलो अभी थोड़ा बहुत भाव बढ़ा है तो किसानों का भी बन रहा है और आपका भी बन रहा है तो अच्छी खबर है सबके सबका लिए. बनना है। आगे क्या लगता है आपको, क्या पोजीशन रहेगा आगे आगे अभी कुछ दिसंबर का? कुछ कह नहीं सकता. मार्केट का समझ में आ रही है किसी की क्या. अच्छा. आपको क्या लगता है भैया अभी आगे? तारीख के बाद ही समझ में आएगा अब जो है. 1 तारीख के बाद. चलो अभी तो ठीक चल रहा है. जी अभी तक मतलब आपका भी फायदा हो रहा है, किसानों का भी फायदा हो रहा है. सही बात. यही चाहिए, दोनों का फायदा हो. अच्छी बात है वो, सबके लिए अच्छी बात है. चलिए थैंक यू. हाँ